हॅलो ऑल, आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये सर्वांचे स्वागत. तुम्हाला माहीत असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि पालकांना असे काही प्रश्न असतात की इंजिनिअरिंग अकॅडमिक एक्सलन्स कसा असावा, कोणत्या कॉलेजला कसा बेस्ट इंजिनिअरिंग एक्सलन्स मिळतो, जेणेकरून त्यांचे जे एक्सपेक्टेशन आहेत आफ्टर कम्प्लिशन ऑफ देअर ग्रॅज्युएशन दे विल गेट व्हॉट एक्झॅक्टली दे आर लुकिंग फॉर. तर असे बरेचसे प्रश्न असतात. या प्रश्नांची उकल करण्यासाठी आज आपल्याबरोबर आजच्या पॉडकास्टमध्ये आपले जे गेस्ट आहेत ते प्रोफेसर मंगेश केवडकर सर. Welcome sir in today's podcast. Sir have 15 years of good experience. Sir also completed BTech, MTech in civil engineering. Sir also pursuing PhD. In coming 6 months he will also completing the PhD. So he have a good experience into the engineering. How exactly the great excellence if it is come into the engineering, student gets and good benefits. And third topic वरती आज आपण सरांबरोबर बोलणार आहेत. Sir is working as an assistant professor as I have mentioned. तर सर MIT कोरच्या इंजिनिअरिंग एक्सलन्सबद्दल किंवा अकॅडमिक एक्सलन्सबद्दल आपण आज बोलतोय. माझा पहिला प्रश्न असा आहे की MIT कोरची म्हणजे MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्चची जी कोर फिलॉसॉफी आहे ती काय आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की हे जे MIT कोरर आहे त्याचे पॅरेंट इन्स्टिट्यूट आहे ती माईर्स MIT पुणे, आणि माईर्स MIT पुणेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या संकल्पनेतून सुरुवात झालेलं हे कॉलेज आहे. हे भारतातलं पहिलं इन्स्टिट्यूट आहे. त्याचबरोबर जी कोर फिलॉसॉफी आहे आपली ती युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज मुलांमध्ये एनकल्केट करणे, त्याचबरोबर स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स याचं एकत्रीकरण करून मुलांना एक चांगलं ह्युमन बिईंग बनवणे, या फिलॉसॉफीवर आम्ही वर्क करतो. आणि आजपर्यंतचा जो काही आमचा अनुभव आहे त्यानुसार हे महाराष्ट्रातलं पहिलं इन्स्टिट्यूट म्हणलं तर काही हरकत नाही, ज्याच्यामध्ये युनियन ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी इज देअर. सो इट्स आवर फिलॉसॉफी. ग्रेट, थँक्यू फॉर शेअरिंग द इन्साइट्स. अजून एक क्वेश्चन लगेचच पॅरलेली असा आहे की हाऊ MIT कोरर इन्श्युअर्स दॅट किंवा MIT कोरचा जो करिक्युलम आहे इट इन्श्युअर्स दॅट की स्टुडंट्स इज रेडी आफ्टर कम्प्लिशन ऑफ देअर ग्रॅज्युएशन. कुठल्याही प्रोफेशनल एज्युकेशनला मुलांचं ॲडमिशन झालं म्हणजे त्यांची इच्छा असते की माझं कंप्लीट झाल्यानंतर मला जॉब मिळावा, बरोबर आहे सर, किंवा त्यांनी स्वतःचं काही ना काहीतरी सुरू करावं. यासाठी आपलं फर्स्ट इयर पूर्ण झाल्यानंतर सेकंड इयर, थर्ड आणि फायनल इयर या तिन्ही वर्षामध्ये आपण ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे सेशन्स अगदी सेकंड इयरपासून सुरू करतो. एक तर ट्रेनिंग अँड सेशन्स सुरू असताना त्या मुलांना सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग दिलं जातं, ॲप्टिट्यूडचं ट्रेनिंग दिलं जातं, आणि टेक्निकल स्किल हे आपले रेग्युलर एज्युकेशनमध्ये होत आहेत. यासाठी प्रत्येक सेमिस्टरच्या एक्झामिनेशन नंतर 10 दिवसाचं पर्टिक्युलरली रिगरस ट्रेनिंग त्या मुलांना दिलं जातं. एक दुसरं, वर्षभरामध्ये त्या मुलांना इंडस्ट्री रेडी करण्यासाठी जे आपल्या वेल नोन इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीचे प्रोफेशनल्स, जे इंजिनियर्स असतील किंवा त्याचे मॅनेजर्स असतील, या सर्वांना बोलवून त्यांना लेटेस्ट टेक्नॉलॉजीशी रिलेटेड वर्कशॉप, सेमिनार्स, वेबिनार्स अरेंज केले जातात. त्यामुळे ती मुलं टेक्नॉलॉजिकली थोडीशी वेल नोन असतात ऑलरेडी, आणि त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जाताना त्यांना काही तशी मेजर अडचण येत नाही. गुड सर, गुड. आय ऑल्सो हर्ड दॅट रिसेंटली MIT कोरल स्टुडंट गॉट अँड 20+ पॅकेज. येस, ग्रेट सर, कॉंग्रॅच्युलेशन टू यू. थँक्यू. ह्याच्याबद्दलच एक अजून एक क्वेश्चन आहे. जसं तुम्ही करिक्युलम म्हटला किंवा अजून ॲडिशनली सॉफ्ट स्किल आहे, हार्ड स्किल आहे, ट्रेनिंग आहे, इंटर्नशिप आहे. त्याच्या व्यतिरिक्त आय ऑल्सो हर्ड दॅट MIT कोरल ऑफर सम ऑनर्स कोर्स अँड मायनर्स अँड मेजर्स. वी हॅव ऑनर्स कोर्स. सांगा सर. सध्या जी काही आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये एज्युकेशनचं बऱ्यापैकी पॅटर्न चेंज झालेला आहे. आधी आपल्याकडे जी डिग्री अवेलेबल होती ती डिग्री होती BTech, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC किंवा कम्प्युटर ब्रँचेसशी रिलेटेड मिळायची. पण आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमुळे ही डिग्री थोडीशी स्प्लिट झाली म्हटलं तर काही हरकत नाही. याच्यामध्ये एक पहिली डिग्री मिळते ती मेजर डिग्री, ज्या ब्रँचला मुलगा ॲडमिशन घेतोय ती झाली त्याची मेजर डिग्री. त्याला त्यासोबत दुसरी ब्रँच सिलेक्ट करायची आहे आणि त्याचे पेपर्स त्याला द्यावे लागतील, ती झाली त्याची मायनर डिग्री. आणि समजा त्या मुलाला आणखीन त्याच्या मेजर डिग्रीमध्ये स्पेशलायझेशन करायचं असेल तर त्याला ॲडिशनल आणखीन पेपर द्यावे लागतील, ती त्याची झाली ऑनर्स डिग्री. साधारणतः आता महाराष्ट्रामध्ये इव्हन आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये मुलाने जर ॲडमिशन घेतलं तर त्याला विद्यापीठाकडून 3 डिग्रीज म्हणू शकतो आपण, कोर्सेस किंवा सर्टिफिकेशन्स अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये मेजर डिग्री आहे, मायनर डिग्री आहे आणि ऑनर्स डिग्री आहे. साधारणतः स्ट्रक्चर बघायला गेलं तर
4 पेपर हे मेजर डिग्रीचे असतात. ओके. एक पेपर हा ऑनर्स डिग्रीचा असतो आणि एक पेपर हा मायनर डिग्रीचा असतो. ग्रेट. म्हणजे मुलांना चॉईस आहे. मेजर मायनर त्यांना कंपल्सरी आहे, पण ऑनर्स डिग्री मात्र त्यांच्यासाठी चॉईस आहे. आणि त्याचा स्पेशलायझेशनचा फायदा त्याला इंडस्ट्रीमध्ये जॉब करताना होतो. ओके. कारण आता मॅक्झिमम इंडस्ट्री अशा आहेत की ज्या, तोच प्रश्न पुढचा होता की त्याचं जे करिअर पर्स्पेक्टिव्ह आहे, हाऊ एक्झॅक्टली इट विल बी हेल्पफुल फॉर देअर एम्प्लॉयबिलिटी. येस, करेक्ट. लेट अस सी वन एक्झाम्पल. एखादा मुलगा आहे ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्याला मायनर डिग्री म्हणून कम्प्युटर त्यांनी सिलेक्ट केली. कम्प्युटरमध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स याचे सब्जेक्ट जर अभ्यास केला तर आता रिसर्चमध्ये मॅक्झिमम, अगदी साधा एक सिंपल एक्झाम्पल घेऊया आपण, की पाऊस पडतो आपल्याकडे, पण आपल्याला माहिती आहे की बऱ्यापैकी पावसाची अनियमितता आहे. राईट, करेक्ट. मग आता याला सॉल्व्ह कसं करायचं, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की सिव्हिल इंजिनियर म्हणजे तो फक्त साईटवर जाईल, जॉब करेल, साईट इंजिनियर होईल किंवा हार्डली मॅनेजर होईल, पण त्याला रिसर्चमध्ये स्कोप आहे. जर मला समजा मला काही डेटा प्रेडिक्ट करायचा असेल, माझ्याकडे डेटा अवेलेबल आहे आणि मला जर काही एखादी गोष्ट प्रेडिक्ट करायची असेल, लेट अस से मला पाऊस प्रेडिक्ट करायचा आहे पुढे जाऊन की काय होऊ शकतं नेक्स्ट इयरमध्ये किंवा फ्युचरमध्ये काय होऊ शकेल, तर मला जर प्रिव्हियस 50 इयर्स, प्रिव्हियस 60 इयर्सचा डेटा जर अवेलेबल असेल तर मी त्या डेटाचा यूज करून मशीन लर्निंग अल्गोरिदम थ्रू मला प्रिडिक्शन मॉडेल बनवता येईल. मग हे जो ब्लेंड आहे सिव्हिल इंजिनिअरिंग विथ कम्प्युटर इंजिनिअरिंग, हा बऱ्यापैकी इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे. प्रत्येक इंडस्ट्रीकडे आज डेटा आहे, पण त्या डेटा अनालिसिस करण्यासाठी स्टुडंट्स किंवा एम्प्लॉईज अवेलेबल नाही. कम्प्युटर सायन्सचे सिव्हिलचे जे विद्यार्थी आहेत ते कम्प्युटर रिलेटेड तो सब्जेक्ट घेऊन मायनरमध्ये करेक्ट ते प्रोसेस करू शकतात. इनडायरेक्टली सिव्हिलमध्ये जे काही इंडस्ट्रीज आहेत त्यांना त्या इंजिनियरचा पण बेनिफिट होतो. प्लस आपल्या MIT कोरलमध्ये हे मेजर आणि मायनरचं कन्सेप्ट इम्प्लिमेंट केल्यामुळे इनडायरेक्टली जे स्टुडंट्स रेडीनेस जे तुम्ही म्हणताय, इनडायरेक्टली त्याचे एम्प्लॉयबिलिटी चान्सेस पण वाढतात आणि कंपन्यांचा पण फायदा होतो. आणि आज असं झालंय की मॅक्झिमम कंपन्यांना इंटरडिसिप्लिनरी अप्रोच असलेला मुलगा पाहिजे. फक्त कोर मधला नको आहे. बरोबर आहे. त्यांना बाकीचाही पाहिजे, कारण स्पेशलाइज मुलं तेवढ्यासाठी ते भरू शकत नाहीत. त्यामुळं मेजर मायनरचा तर नक्की फायदा पुढे जाऊन मुलांना होईल. सर, मला अजून एक क्वेश्चन असा आहे की फॅकल्टी बद्दल काय सांगाल, त्यांचा कसा रोल आहे किंवा कसे आहेत एक्झॅक्टली की ते स्टुडंट्स कडून आउटकम येते MIT कोरल बद्दलचे? करेक्ट. फॅकल्टी आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते वेल क्वालिफाईड आणि कॉम्पिटंट फॅकल्टी अवेलेबल आहे, वेल एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी अवेलेबल आहे. ॲव्हरेज एक्सपिरियन्स हा 10 इयर प्लस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जो आपल्याकडचा एज्युकेशनची जी काही पद्धत आहे, आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टीम आपण जी आहे ती सगळीकडेच आहे, आपणही ती इम्प्लिमेंट करतोय. OBE इम्प्लिमेंट केल्यामुळं मॅक्झिमम आपण फक्त क्लासरूम टीचिंगवर भर देत नाही, एक्सपिरियन्शियल लर्निंग, त्याचबरोबर त्यांच्यासाठी वर्कशॉप लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे अरेंज करतो, त्याचबरोबर इंटर्नशिप्स मुलांना ऑनफिल्ड दिल्या जातात. आणि फक्त म्हणजे क्लासरूम फक्त न ठेवता आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग केल्यामुळं आणि त्यांना इंडस्ट्री एक्सपोजर दिल्यामुळं त्यांना मेजर ॲडव्हान्टेजेस पुढे करिअरमध्ये मिळते. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, इंटर्नशिप, इन प्लांट ट्रेनिंग, हाऊ एक्झॅक्टली इट इज एक्झिक्युटेड इन MIT कोरल? आपल्याकडे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हे 3rd इयर पासून इम्प्लिमेंट केलं जातं. 3rd इयरला स्पेसिफिकली मिनी प्रोजेक्ट आपण त्यांना इंडस्ट्री ओरिएंटेड द्यायचा प्रयत्न करतो. मॅक्झिमम प्रोजेक्ट आपण इंडस्ट्रीचे स्पॉन्सर घ्यायचा प्रयत्न करतो. एक दुसरं ऑन फील्ड सध्या जे काही प्रॉब्लेम इंडस्ट्रीचे आहेत, साधारणतः बार्शी हे तालुका प्लेस आहे, पण तरीही बार्शीमध्ये साधारणतः 3 इंडस्ट्रीयल झोन्स आहेत. या इंडस्ट्रीचे काही नॉर्मल प्रॉब्लेम्स असतात, ते सुद्धा प्रॉब्लेम आपण ऑन फील्ड मुलांना ॲज अ मिनी प्रोजेक्ट म्हणून देतो. जी फॅकल्टी आपल्याकडे रिसर्च करते आहे त्यांचाही यूज करून आपण जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीशी रिलेटेड प्रोजेक्ट्स आपल्याकडे आहेत, जे चॅलेंजेस आहेत, त्याचाही आपण मिनी प्रोजेक्टमध्ये उपयोग करतो. आणि नंतर मोस्टली इंडस्ट्रीची जर रिक्वायरमेंट असेल तर आपण मेजर प्रोजेक्टला पण ते कंटिन्यू करतोय. आणि आत्तापर्यंत सांगायला काय हरकत नाही, आपण रेल्वेशी रिलेटेड सुद्धा प्रोजेक्ट्स केलेले आहेत. DLT अँसेलरीज म्हणून कंपनी आहे, त्यांच्याशी टेक्निकली कनेक्ट आहोत आणि रेल्वेचंच इन्स्टिट्यूट असल्यामुळं ते केल्याचा आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि नॉर्मल तर इंजिनिअरिंगचं आपल्याकडे आहे. सर, आता आपण अकॅडमिक्स बद्दल बोलतोय, त्यांच्या प्लेसमेंट बद्दल बोलतोय किंवा इंटर्नशिप इन प्लांट्स, MOUs, मला म्हणजे अदर दॅन दिस त्यांची जी होलिस्टिक डेव्हलपमेंट आहे स्टुडंटची, एक्स्ट्रा करिक्युलर, हाऊ एक्झॅक्टली इट इज? एक्स्ट्रा करिक्युलर मुलगा फक्त हा आला म्हणजे अकॅडमिकलीच साऊंड
असणं म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज नाही. बरोबर आहे. त्याला ओव्हरऑल डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. त्यामुळं इन्स्टिट्यूटमध्ये ॲन्युअली आपण टेक्निकल फेस्ट घेतो, त्याला आपण रेलमीट असं नाव दिलेलं आहे. त्याचबरोबर असीमित म्हणून आपण कल्चरल फेस्ट पण घेतो. त्याचबरोबर मुलं ही दरवर्षी आविष्कार जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट थ्रू ऑर्गनाईज केलं जातं त्या आविष्कारमध्ये पार्टिसिपेट करतात. आणि सांगायला हरकत नाही, लास्ट 2 years वी ग्रॅब द प्राइज ॲट युनिव्हर्सिटी लेवल ऑल्सो अँड ॲट रिकग्नेशन्स ॲट स्टेट लेवल. मी असं रिसेंटली ऐकलं की आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सॉफ्टबॉल या गेममध्ये युनिव्हर्सिटीला पण रिप्रेझेंट केलेलं आहे. हो, फर्स्ट इयरच्या मुली आहेत, त्या विद्यार्थिनींनी सॉफ्टबॉलला रिप्रेझेंट केलं. त्याचबरोबर आपली काही मुलं आहेत जे क्रिकेट युनिव्हर्सिटी क्रिकेट टीममध्ये पण आपली मुलं सिलेक्ट झालेली आहेत सोलापूर युनिव्हर्सिटीची. ग्रेट. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे नॉट ओनली गोईंग टू द अकॅडमिक्स, आय मीन बियॉन्ड द अकॅडमिक्स हॉलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी MIT कोरलमध्ये असे बरेचसे प्रयोग चालतात आणि त्याचा ॲडव्हान्टेज विद्यार्थी स्टेट लेवलला युनिव्हर्सिटी लेवलला खेळतायत सुद्धा आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा मार्केटमध्ये आहेत, हे तुम्ही बघत असालच. सर आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की थोडंसं रिसर्च अँड इनोव्हेशन ओरिएंटेड, तर हे जे एक्सलन्सी आहे रिसर्चमधली ही कशी आहे? रिसर्च हा मोस्टली कुठल्याही इन्स्टिट्यूटचा पाया म्हणलं तरी काही हरकत नाही. बरोबर आहे. आणि रिसर्च करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये लॅबोरेटरीज ह्या वेल इक्विप्ड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लेटेस्ट सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. सांगायला अभिमान आहे की MIT कॉलेज ऑफ रेल्विजिंग अँड रिसर्चमध्ये ज्या लॅबोरेटरीज आहेत ते कम्प्लिटली वेल इक्विप्ड आहेत. फक्त करिक्युलमशी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट नाही तर बियॉन्ड द करिक्युलम ज्या रिसर्चसाठी लागतात ते इन्स्ट्रुमेंट प्रत्येक डिपार्टमेंटला आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. त्याचबरोबर लेटेस्ट सॉफ्टवेअर्ससुद्धा आपण घेतलेले आहेत जेणेकरून दरवर्षी पेटंट फायलिंगचा रेट आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्तापर्यंत 5 पेटंट्स आपण लास्ट 2 yearsमध्ये फाईल केले. रिसेंट अजून याही वर्षी काही होतील, काही पाईपलाईनमध्ये आहेत. त्याचबरोबर जी फॅकल्टी PhD करते त्यांना इन्स्टिट्यूट करून कम्प्लिटली रिसर्चसाठी सपोर्ट दिला जातो. त्यामुळंही एक रिसर्च कल्चर थोडंसं वाढायला मदत झालेली आहे. प्लस इन्स्टिट्यूट सपोर्ट फॉर पेपर पब्लिकेशन्स, रिसर्च पब्लिकेशन्स, आणि त्याचा फायदा आपल्याला होतो आहे. मुलंही रिसर्च पेपर राईट करतात आणि पब्लिश करतात, प्रेझेंट करतात आणि फॅकल्टीही करतायत. त्यामुळं ह्या ओव्हरऑल रिसर्चच्या कल्चरला आम्ही तरी सध्या सॅटिस्फाईड आहोत की मुलांना आम्ही एक नवीन वे देतो आहे. कारण नॉर्मली मुलं येतात इंजिनिअरिंग कॉलेजेसला 4 वर्षाची डिग्री करून जातात. त्याचबरोबर मुलांना आम्ही मोस्टली एनकरेज करतोय की त्यांनी कोर्सेरा असेल किंवा युडेमी असेल किंवा NPTEL असेल, स्वयं कोर्सेस आहेत, ते कोर्सेसला त्यांनी ॲपियर व्हावं जेणेकरून त्यांना नवीन टेक्नॉलॉजी त्यांना आणखीन कळतील. आणि आज मुलं अगदी चांगल्या पद्धतीनं म्हणायला काय हरकत नाही. जर पर्सेंटेज वाईज बोलायला गेलं तर 100% कोर्सेसला रजिस्ट्रेशन आहे स्वयंच्या, आणि त्याचं पासिंग एक्झामिनेशन पर्सेंटेज हे आम्ही मॅक्झिमम वाढवायचा प्रयत्न करतोय आता. छान. मला एक लास्ट क्वेश्चन आहे सर, एक सक्सेस स्टोरी सांगू शकाल आपल्या MIT कोरलबद्दलची? येस, MIT कोरलची जर सक्सेस स्टोरी सांगायची असेल तर आमच्याकडे एक मुलगा सांगा शॉर्टमध्ये. येस, पौरेंद्र म्हणून मुलगा मेकॅनिकल डिपार्टमेंटचा, त्यांनी त्याच्या 3rd yearमध्ये आविष्कारमध्ये एक प्रोजेक्ट प्रेझेंट केला ॲट युनिव्हर्सिटी लेवल. त्याच्यामध्ये त्याचा फर्स्ट प्राईज आलं. त्यांनी स्टेटला रिप्रेझेंट केलं युनिव्हर्सिटीतर्फे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की त्याला प्राईज मिळालं नाही, परंतु राज्यपाल महोदय यांच्या राजभवनावर, महाराष्ट्र शासनाच्या राजभवनावर त्याला स्पेशल इन्व्हायटी म्हणून बोलवलं होतं. कारण की त्याचा जो प्रोजेक्ट होता तो युनिक होता आणि तो रेल्वे इंजिनिअरिंगशी रिलेटेड होता. त्यामुळं ती एक कायम लक्षात राहणारी स्टोरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मुलगा पासआउट झाल्यानंतर त्यांनी स्वतःची फर्म सुरू केली आणि तो आज एंटरप्रेनर म्हणून अगदी सक्सेसफुली त्याची कंपनी रन करतोय. ग्रेट सर, ग्रेट. सर आता सध्याचा जर विचार केला तर ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे इंजिनिअरिंगची, तर आपल्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल काय सांगू शकाल विद्यार्थ्यांना किंवा पालकांना? आत्ता सध्या ॲडमिशन प्रोसेस सुरू होते आणि सर्व पालकांना एक नम्र आव्हान आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादं इन्स्टिट्यूट सिलेक्ट करता त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा त्या इन्स्टिट्यूटचा काय युनिकनेस आहे हा थोडासा आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करा. आज ज्यावेळेस आपण एखादं इन्स्टिट्यूट आपल्या मुलासाठी बघत असतो त्यावेळेस त्या इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या. MIT कोरलच्या बाबतीत बोलायला गेलं तर हे भारतातलं पहिलं इन्स्टिट्यूट आहे जे रेल्वे इंजिनिअरिंगशी रिलेटेड एज्युकेशन देतं.
त्यामध्ये यावर्षी आपण मेकॅनिकल अँड रेल इंजिनिअरिंग ही नवीन ब्रँच सुरू केलेली आहे, जी भारतातली पहिली आहे. आणि आज रेल्वे सेक्टर ज्या पद्धतीने ग्रो होत आहे त्या पद्धतीने जी एम्प्लॉयबिलिटी रिक्वायरमेंट आहे आणि एम्प्लॉई रिक्वायरमेंट आहे ती खूप मोठी ह्यूज आहे. आणि तेवढी प्रोव्हाइड करणं हे नॉर्मल एज्युकेशन इन्स्टिट्यूटला ते पॉसिबल नाही. स्पेसिफिक ट्रेन मुलं लागतील, स्पेसिफिक ट्रेन एम्प्लॉईज लागतील. त्यामुळं ह्या नवीन ब्रँचेसकडे पण पालकांनी अगदी चांगल्या पद्धतीने त्याचा विचार करावा. दुसरं, रेग्युलर इंजिनिअरिंग बरोबर आपण ऑनर्स डिग्री देतोय, त्या स्पेसिफिक रेल्वेशी रिलेटेड आहेत. आणि आज भारतामध्ये जर बघायला गेलं तर आपण एकमेव आहोत जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहोत जे रेल्वेशी रिलेटेड एज्युकेशन देतोय. पण असं फक्त आजही आपण 2025 म्हणतोय आपण पहिले आहोत प्रायव्हेट. मग असं ऑलरेडी भारताच्या बाहेर आहे का? तर हा बरेच जण पालक पण बरेच वेळेस प्रश्न विचारतात. तर सांगायला काही हरकत नाही की फक्त भारतामध्ये आम्ही पहिले आहोत, पण जगामध्ये आम्ही खूप खालच्या नंबरला आहोत. कारण ऑलरेडी जपान असेल, चायना असेल, रशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, USA असेल, जर्मनी असेल, यांच्याकडे ऑलरेडी युनिव्हर्सिटीज आहेत ज्या रेल्वेशी रिलेटेड टेक्नॉलॉजीला प्रमोट करतात. आणि खरंच टेक्नॉलॉजीची रेल्वेच्या डेव्हलपमेंटची गरज आहे. कारण एक साधा अनुभव मागच्या 10 वर्षामध्ये लोकांना आलेला असेल. आधी 2 ट्रेन, एक नाव जे सगळ्यांनी ऐकलं ते म्हणजे बुलेट ट्रेन, आणि बुलेट ट्रेनच्या नंतर आपली रेग्युलर ट्रेन होती, आणि नंतर ट्रेन 18 म्हणजेच आपली वंदे भारत सरकारने सुरू केली. वंदे भारत आणि रेग्युलर ट्रेनमधला जो डिफरन्स आहे ती टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे. आणि ती जर डेव्हलपमेंट आपल्याला आणखीन वाढवायची असेल तर MIT कोरर सारख्या इन्स्टिट्यूटची खूप गरज आहे. आणि त्यामुळं मी सर्व पालकांना आणि जे आत्ता एज्युकेशन इंजिनिअरिंगचं घेणार आहेत त्यांना मी नक्की आव्हान करेन की तुम्ही MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च या पर्यायाचा नक्की विचार करावा. कारण की हे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे की जे भारतातनं पहिल्यांदा देतोय पण जगासाठी गरजेचं आहे. पॅरलली आपल्या टेक्नॉलॉजीसाठी गरजेचं आहे. कारण आपण ट्रेन विकत घेऊ शकतो किंवा आपण बुलेट ट्रेन घेतली पण टेक्नॉलॉजी नाही घेतलेली. सो टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी आपल्याला टेक्नोक्रॅटची गरज आहे. त्यामुळे नक्कीच पालकांनी याचा विचार करावा. धन्यवाद. आणि सरांनी अतिशय योग्य मार्गदर्शन आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये केलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना MIT कोरर आणि MIT कोररचं एज्युकेशनल एक्सलन्सबद्दल काही डाऊट्स होते, पालकांनाही होते, ते सरांनी पूर्णपणे सॉल्व्ह केलेले आहेत. अशाच अपकमिंग पॉडकास्ट सिरीजमध्ये असे काही डाऊट्स असतील तर आपण नवीन पॉडकास्टमध्ये नवीन गेस्ट बरोबर येत आहोत. तूर्तास डॉक्टर प्रोफेसर मंगेश केवडकर सर, I would like to thanks personally you joined today's podcast. आणि MIT कोररबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर www.mitkorer.edu.in ला व्हिजिट करा किंवा MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च हे बार्शीमध्ये आहे. पर्सनली तुम्ही बार्शीमध्ये येऊ शकता, बस आहे, ट्रेन आहे, पुण्यामध्ये एअरपोर्टने येऊ शकता किंवा सोलापूरला पण रिसेंटली एअरपोर्ट सुरू झालेलं आहे, हे जवळच आहे. तर तुम्ही पर्सनली पण व्हिजिट करा. यू कम मीट MIT कोरर पीपल, यू अंडरस्टँड हाऊ एक्झॅक्टली द प्रोसेस आर हॅपनिंग अँड हाऊ स्टुडंट्स आर गेटिंग बेनिफिट्स फ्रॉम द MIT कोरर. Thank you, sir. Thanks. Thank you.